पांडुरंगाकारो प्रथम नमो पांडुरंगाकारो प्रथम नमो पांडुरंगाकारो प्रथम नमो पांडुरंगाकारो प्रथम नमो पांडुरंगाला करावं लागतो आणि दुसरं नमन करावं लागतो ते माऊली म्हणा. कारण जगाची माऊली म्हटल्यानंतर आनंदी निवासी आणि सगळ्या जगाचं माय बाप म्हणजेच आपली माऊली आहे. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रह लागलो पावन झालो. कला कुसरी काही जनेने बोलिलो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमच्या दास त्याची आस पुरवावी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपण देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्वे जननी देवाची. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव ईश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मस्तकाहि पायावरी पायावरी या वारकरी संतान. महाराज कीर्तनाला सुरुवात करण्याआधी कीर्तनाचे थोडस परिहार द्यायचा असतो. तो म्हणजे असा आपल्या आजनगाव तीर्थक्षेत्र आजनगाव श्री तीर्थक्षेत्र आजनगाव आणि आजनगावाच्या ठिकाणी महाराज पॉम्पलेट प्रमाणे गेल्या 65 वर्षापासूनची 63 वर्षापासूनची या ठिकाणी संतांची समाधी आहे. आमच्या श्री संत काळे महाराजांची समाधी आहे. आणि महाराज सप्ताह किती वर्ष झाले होते? 25-26 वर्ष झाले सप्ताहाला महाराजा ठिकाणी. समाधीला खूप वर्ष झाले. 63 वर्षापासून पुण्यतिथी चालू आहे महाराजांची, नाही का?
आणि महाराज सुंदर प्रकारे या ठिकाणचे जे कार्य आहे ते सुरुवात खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे फोटो लागलेला आहे ज्यांचं आणि त्यांचं नाव आहे आणि हरिभक्तपर्यंत आदरणीय पूजनीय श्री गुलाबरावजी जाधव महाराज नाही का. आणि या ठिकाणी येऊन ते पटवारी होते म्हणतात पण त्यांना ते साक्षात्कार झाला श्री संत काळे महाराजांचा. आणि साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी ते समाधीचं स्थान वगैरे हे ते पाहिलं. तुमच्या ग्रामामध्ये एवढं सुंदर संत आहेत, तुम्ही त्यांचं काहीतरी करा. त्यांनी जे तुम्हाला प्रोत्साहन केलं आणि तिथून हे कार्य उन्नतीला लागलं नाही का. आणि महाराज अशा प्रकारे जेव्हा हे कार्य सुरू झालं, आज 7 दिवसाचा सप्ताह प्रत्येक दरवर्षी प्रत्येक भागवतकार या ठिकाणी येतो, कीर्तनकार या ठिकाणी येतो, करून जातो. आणि आजचा आपला श्री शिव महापुराण कथेचा कोणता दिवस आहे? 6वा दिवस आहे. आणि 6व्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे कीर्तनाची. मलाही माहित नव्हतं त्या पॉम्पलेटमध्ये कीर्तन आहे. आम्हाला मग मला वेळेवर सांगितलं. नाही आमचे श्यामल भैया आमचे भाभीजी म्हणतात, म्हणायला लागले दीदी आपका तो कीर्तन है. हाँ तो मैंने बोले अच्छा कीर्तन है क्या, मेरे को तो मालूम नहीं लेकिन है तो कर लूंगी कोई बात नहीं. हाँ आणि अशा प्रकारे ते कीर्तनाची सेवा वेळेवरची माझ्याकडे आली. आणि आल्यानंतर मग आता कीर्तन म्हटल्यानंतर कुठे सोडावं महाराज ना. आजच्या एकादशीचा दिवस नाही का. आज एकादशीच्या दिवशी तो वास्तविक पाहता रात्रभर भगवंताच्या चिंतनात घालवावं नाही का. वेळ कशी घालवायची हे कळलं पाहिजे माणसाला. समय बडा बलवान रे मनवा, समय बडा बलवान. वेळ कशी घालवायची नाही का. वेळ सुंदर गेली पाहिजे माणसाची नाही का. वेळ ही वाईट नाही गेली पाहिजे, चांगली गेली पाहिजे माणसाची नाही का. आणि आपली वेळ जी आहे ते कितीतरी निघून गेलेली आहे. माग किती निघाली माहित आहे? एक जन्म, दुसरा जन्म, तिसरा जन्म, चौथा जन्म, 184 योनी फिरकर फिर मानवतन पाया. किती योनीमध्ये भटकत आलो आपण? कितनी योनी में? 184 योनी में. फिर भटकते 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 आये और कहीं तो भी जाकर मनुष्य देह मिला. कुठेतरी जाऊन आपल्याला हा नरदेह मिळाला नाही का. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तुम्ही 8वा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह किती दुर्लभ आहे म्हणता तुम्ही नाही का. दुर्लभो मानसो देहो देहिणाम क्षणभंगुरः. मनुष्य देहासारखा दुर्लभ देह नाही नाही का. पण आपल्याला कितीतरी जन्माच्या नंतर मिळाला. कितीतरी जन्मामध्ये कितीतरी योनीमध्ये आपण काय नाही केलं. जे नाही करायचं ते केलं, जे खायचं नाही ते खाल्लं, जे प्यायचं नाही ते पिलं, करायचं नाही ते केलं महाराज. पण तुकारामजी महाराज आपल्याला सुंदर प्रकारे असं सांगतात की आतापर्यंत तुम्ही काय केलं ते केलं नाही का. आतापर्यंतच्या योनीमध्ये किंवा आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये काय केलं ते केलं. जाऊ नाही का, जाऊ द्या ते सगळं केलं ते केलं. झालं असेल मनुष्य गलती का पुत्र आहे जो अक्सर होई जाती है. माणसाच्या हातून चुका होतात ना नाही का. होई जाती, हो गई होगी. पीछे मागे किती झाले असतील महाराज. परंतु काय म्हणतात तुकाराम महाराज? आता करू नका. काय म्हणतात? शब्द पहा, शब्द किती सुंदर आहे. वास्तविक पाहता तुकाराम महाराजांनी खूप मोठं व्याकरण वाचलं ना मग हे शब्द वापरला नाही, सहज वापरला. काय वापरला? सहज. सहज शब्द असतात तर संतांचे. सहज बोलणे गीत उपदेश करुणी सायास सी कविते. संतांचे शब्द हे सहज असतात. पण संतांच्या घरी शब्दाचे धन असते. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्री यत्न करू. आमच्या घरी धन म्हणजे कोणतं? शब्दाचं धन. म्हणून तुकाराम महाराजांनी या ठिकाणी जे शब्द वापरला तो वापरला आता. अभंगाचा प्रथम शब्द आहे आता नाही का. तुम्ही जेव्हा कीर्तनात आले ना तेव्हा कीर्तनात येताना तुम्ही काय म्हटलं? आता कीर्तनात जायचं आहे.
जेव्हा तुम्ही कीर्तनातून उठून जाल ना तेव्हाही तुम्ही काय म्हणाल, आता घरी जायचं आहे. वाक्याच्या आधी आणि वाक्याच्या शेवट आता शब्द वापरला जातो. ज्या अर्थी आता म्हटलं त्या अर्थी माग काहीतरी आपण करून गेलो नाही का, आणि माग काही करून गेलो ते गेलो करून आपण, पण आता आपल्याला काय करायचं आहे ते तुकाराम महाराज आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाचं आयुष्याचा, नका करुणाचं आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे सकळांच्या पाया माझे काय म्हणतात तुकाराम महाराज, आता तरी पुढे हाची उपदेश. अभंग उपदेश पर आहे महाराज. अभंग कसं आहे, उपदेश पर. मुलांनो शांत बसा बेटा, इकडे बघा माझ्याकडं. तू कशी बसली, मग अशी सांगितलं ना मी कीर्तनात कसं बसायचं असतं नाही का, मराठीत बसायचं इंग्रजीत नाही. शांत बसायचं, बोलू नका, अजिबात बोलू नका. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, आता तरी पुढे तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे नाही का. उपदेश पर अभंग आहे. जेव्हा कीर्तन सप्त्याची सुरुवात होतो ना तेव्हा सुरुवातीला नाम पर अभंग घेता येतो, नंतर संत पर अभंग घेता येतो, नंतर उपदेश पर अभंग घेता येतो कीर्तनाकरता, आणि उद्या जे शेवटचे दिवस आहे 7वा दिवस तेव्हा मागणी पर अभंग घेता येतो, आणि परवा काला होतो. अशी वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा आहे, आणि मी आहे वारकरी संप्रदायातली म्हणून मला माझ्या परंपरेच्या बाहेर जाता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लक्षात घ्या, उपदेश कोण करत आहे, उपदेश काही साधा सुद्धा साधारण माणूस नाही करत आहे. उपदेश कोण करत आहे, उपदेश तुकाराम महाराज करत आहे. मग तुकाराम महाराज जर या ठिकाणी अभंगातून आपल्याला उपदेश करतात तर सर्वात आधी आपण पाहू की महाराज जर उपदेश करतात तर त्यांचा अधिकार, जो उपदेश करतो त्याचा अधिकार किती आहे, जो उपदेश करतो त्याचा अधिकार किती आहे हे आपण पाहायचं. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिलं तर किती मोठा आहे. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम नाम घेता कापियम. तुकाराम महाराजांचे अधिकार किती होतं महाराज? माझे माता पितांनो, तुकाराम महाराजांचे अधिकार किती होता म्हणाल तुम्ही? तर तुकाराम तुकाराम असं नाव जरी घेतलं तर यम थर थर कापतो, एवढा अधिकार तुकाराम महाराजांचा आहे. म्हणून आपण दिंडीमध्ये असो कीर्तनामध्ये असो, आपण जेव्हा दिंडीतही जातो तर काय म्हणतो? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, माऊली ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा आणि तुकाराम नाही का? आज एकादशी आहे ना, तर थोडं सांगून देतो तुम्हाला. नाही ज्ञानोबा कोण आणि तुकोबा कोण? नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण? अहो, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे या महाराष्ट्रातली मुख्य दैवत आहे, नाही का? या महाराष्ट्राचं मुख्य दैवत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे, नाही, जे आळंदीमध्ये वास करतात. महाविष्णूचा अवतार आहे. कोण आहे ते? महाविष्णूचा अवतार. मी तरी एमपीतली आहे बरं का, माझा जन्म एमपीतला आहे. नाही, 20 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहते बघा. पण माऊलींचं जर आपण चारित्र्य जरी घेतलं, माऊलींचं चरित्र जरी घेतलं महाराज, आणि माऊलींकडे जर थोडं जरी लक्ष दिलं आपण, मी तर एकच शब्द बोलतो, बोलू नाही ते बोलतो आता मी कीर्तनातून, नाही का? जे कोणी ज्ञानोबा राहायला सोडून जर परकीकडे जात असेल ते महाराष्ट्राची औलादच नाही, मी म्हणतो. विठ्ठल विठ्ठल नाही का? काय अधिकार आहे? ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञाना सागर, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. जास्त परिचय काय देऊ तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे. आळंदीची वारी करता तुम्ही, पंढरपूरची वारी करणारे लोक आहात तुम्ही, नाही का? म्हणून तुकाराम महाराजांचे अधिकार, तुकाराम महाराजांचे अधिकार अजून जर सांगायचं म्हणाल ना महाराज, तर किती सांगाव तुकाराम महाराजांचे अधिकार. जे तुकाराम महाराज या देहाने चैतन्य स्वरूप बनले. हा चामडीचा देह आहे बरं का आपला. कशाचा देह आहे? चमडा है ना. हे चमड़ी म्हणजे माती का तन है पुतला माटी में मिल जाएगा, है ना. ये माटी का है ना, हाँ, मिट्टी का ही तो है महाराज, और काय में मिल जाएगा
है का? मिट्टी का तन मिट्टी में मिल जाए, मिट्टी का शरीर मिट्टी में मिल जाए, है ना? और ये जब माटी का है तूने खूब बनाया भगवान, खिलौना माटी का, तूने खूब बनाया भगवान, खिलौना माटी का। और ये मिट्टी का है, ये किसको 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 जानने वाले तो कम है ना महाराज, पहचानने वाले कम है, मानणारे पुष्कळ असतात बरं का, पण जाणणारे कमी असतात. जाणलं कोणी? तुकाराम महाराजांनी. खरं जाणलं तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी जाणलं म्हणून त्यांना कळलं की हे शरीर कसं आहे, नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, नाही का? आणि म्हणून त्यांनी या शरीरालाच चैतन्यमय बनवून टाकलं. या शरीराला काय बनवलं? चैतन्यमय बनवून टाकलं. आणि हे शरीर चैतन्यमय कशाने बनवलं? विठ्ठल 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 म्हणता म्हणता, नाही का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक वेळची गंमत, तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी होते. किती होते? 14 टाळकरी तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराजांचं गाव कोणतं होतं? देहू. माहित आहे तुम्हाला का? नव्हतं? देहू. तुकाराम महाराजांचं जन्मगाव कोणतं? देहू. माऊली ज्ञानोबा कुठं वास करतात? अलंकापुरी आळंदी. हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात जन्माला आलो आपण, नाही का? आणि एकनाथ महाराजांचं पैठण. एकनाथ महाराजांचं ठिकाण कोणतं? पैठण. हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला महाराज, नाही का? आणि अशा त्या देहू ग्रामामध्ये तुकाराम महाराजांचं जन्म झालं, नाही का? आणि तुकाराम महाराज जन्माला आल्यानंतर देहू ग्रामामध्ये तुकाराम महाराजांना खरं कळलं, महाराज विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांना सत्य कळलं. कसं सत्य कळलं? जोपर्यंत तुकाराम महाराजांच्या जवळ श्रीमंती होती, तुकाराम महाराज सावकार होते. तुकाराम महाराजांची वडलो पार्जित जे ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो आपण, हा सावकारी, सावकारी सावकारी ते जुनी सावकारी राहायची ना, सावकारी होती. एवढी मोठी सावकारी होती महाराज तुकाराम महाराजांची, काय सांगू, खूप मोठी सावकारी होती. आणि मग तुकाराम महाराजांचं ते गाव देहू नाही आहे, पण तुकाराम महाराज तिथं आले, नाही, त्यांचे वडील वगैरे आले. आणि त्या गावामध्ये जेव्हा राहत असताना तुकाराम महाराजांच्या जेवढी एवढी सावकारी होती, सावकारीमध्ये राहत असताना तुकाराम महाराज कीर्तन ऐकायला जायचे. कीर्तन ऐकायला जाता 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 काय तुकाराम महाराज असे काळ घेऊन उभे राहायचे, नाही का? एक वेळा एकादशीला देहू गावामध्ये मंदिरात कीर्तन व्हायचं, नाही, पण एक वेळा त्या देहू गावामध्ये एकादशीच्या दिवशी कीर्तनकार नाही आले. कीर्तनकार नाही आले. तेव्हा लोक म्हणायला लागले, आता कीर्तन कोण करणार? म्हणून तुकाराम महाराजांना सगळे लोक म्हणायला लागले, महाराज तुम्ही कीर्तन करा. तुकाराम महाराजांना म्हणे, तुकाराम आता त्यावेळेस काही महाराज तर नव्हते, कीर्तन करा, नाही का? आणि कीर्तन करा म्हटल्या बरोबर ती तुकाराम महाराजांनी देवाची आज्ञा समजून हातामध्ये वीणा घेतलं महाराज आणि कीर्तन सुरू केलं. तुकाराम महाराजांना सांगणारे सुद्धा सगळे साधू संतच असतील, आज्ञा देणारे साधू संत असतील. संतांनी जर एखादी आज्ञा दिली तर होच म्हणावं लागतो, नाही कधी म्हणायचं नसतो, नाही का महाराज? आधी काय होईल, कोणत्या शब्दाने आपलं परिवर्तन होईल, काही सांगता येत नसतो. तुकाराम महाराज एकादशीच्या दिवशी कीर्तन केलं आणि त्या एकादशी पासून तुकाराम महाराजांचं कीर्तन करणं सुरू झालं. आणि तुकाराम महाराज कीर्तन करता 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 कीर्तन असं करायला लागले. एक वेळा एका एकादशीला सगळे लोक म्हणायला लागले तुकाराम महाराजांना, महाराज कीर्तन नाही का, चांगलं करा. कसं करा? चांगलं करा. आता कीर्तन काही वाईट असतं का? कीर्तन चांगलंच असतो, नाही?
कीर्तन चांगलंच असतो. कीर्तन चांग हो या अंग हरी रूप. कीर्तन म्हणजे साधी गोष्ट असतो का महाराज? आता इथं तरी त्याला काही मृदंग बरोबर भेटला नसेल, पाहायला गेला असेल त्यानं, पाहायला असेल ना. पण ते काय बरोबर गट्टू नाही तर कोणी काही नाही तर काही ते दवाली कुठली टाकून झालं तर डमूक झालं नाही, पैशाही नसेल काही नसेल, ते मृदंग काही जमलं ना, चांगलं नसेल म्हणून त्यानं तो तबलाच घेतला. बरं केलं. वास्तविक पाहता मी काही तबल्यावर कीर्तन करत नसते. मी भले शिव महापुराण कथा हे ते करून घे, पण कीर्तन मी मृदंगावर करत असते. पण आता नाही लाच त्यानं घेतला तर ठीक आहे, नाही का? नाही तर मला थोडंफार कमी जास्त असलं चालते, पण मला पाहिजे मृदंग. कीर्तन हे कसे असते? कीर्तन हे मृदंगावरच असते महाराज. वारकरी संप्रदाय लोक कधी तबल्यावर कीर्तन करणार नाही, लक्षात ठेवा, नाही का? म्हणून महाराज सुंदर म्हणतात, लावणे मृदंग